कुलदेवतेचं पूजन विसरलं तर काय होतं? तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढल्या आहेत का? घरात शांतता अजिबात नाही किंवा पैसा अजिबातच टिकत नाही. कुठल्या पण कामात जावा तुम्हाला कामात यश अजिबात मिळत नाही. तर तुम्ही एक क्षण थांबा. कदाचित तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण विसरला आहात. आपल्या प्रत्येक घराची, प्रत्येक वंशाची एक कुलदेवता असते. ती पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. पण आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चाललो आहोत. तर एक कुटुंब होतं. खूप सुखी होतं, समाधानी. पण हळूहळू त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाला. घरात खूप भांडण वाढली, व्यवसायात नुकसान होऊ लागलं आणि मनशांती पूर्णपणे हरवली. तेव्हा घरातील एका वडीलधाऱ्याने एका आजीने सांगितलं, आपण अनेक वर्षापासून कुलदेवतेचं पूजन केलं नाही. तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कारण खरंच त्यांनी कुलदेवतेला पूर्णपणे विसरलं होतं. मग त्यांनी ठरवलं, पुन्हा एकदा मनापासून कुलदेवतेचं पूजन करायचं ठरवलं. सगळे मिळून मंदिरात गेले, नम्रतेने प्रार्थना केली आणि हळूहळू चमत्कार घडायला लागला. घरात शांतता परत आली, कामामध्ये यश मिळायला लागलं आणि जीवन पुन्हा सुरळीत झालं. कुलदेवता म्हणजे फक्त आपली परंपरा नाही, ती आपल्या जीवनाचं रक्षण कवच आहे. आपण त्यांना विसरलो तर आयुष्यात अडचणी येणं स्वाभाविक आहे. पण एक छोटासा नमस्कार किंवा मनापासून केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच कधीही आपल्या कुलदेवतेचं स्मरण विसरू नका. दररोज नाही जमलं तरी चालेल, पण मनातून त्यांना आठवा. आणि जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा जी कोण तुमची कुलदेवता असेल तिचं नाव. आणि आपल्या कुलदेवतेला निदान वर्षातून एकदा तरी निवेद नारळ करावा आणि मनापासून तिची प्रार्थना करावी.